दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या मंदिराभोवती एरवी सासन काठ्यांसह भाविक गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत तल्लीन होऊन प्रदक्षिणा घालतात. आज मात्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं शाळकरी मुलांच्या सहभागातून दिंडी निघाली आणि ज्योतिबा डोंगरावर पंढरीच अवतरल्याचा भास झाला. श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी, लिटल एंजल प्ले स्कूल, जीवन शिक्षण विद्यामंदिर वाडी रत्नागिरी या शाळांमधील मुलांनी या दिंडीत सहभाग घेतला. लादेवाड्यातील श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन निघालेल्या या दिंडीच्या श्री ज्योतिबा मंदिराभोवतीच्या प्रदक्षिणेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन गावागावातून पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं वैभवच. भेदाभेद अमंगळ या संतांच्या शिकवणीचं आचरण करत एकोप्यानं जाणाऱ्या या दिंड्या सामाजिक समतेचं दर्शन घडवतात. याच दिंडीचं प्रतिरूप शाळकरी मुलांनी उभं केलं. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी, संत मंडळी, वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून मुलं या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना या दिंडीमध्ये सहभागी होत फुगडीवर फेर धरायचा मोह आवरला नाही. शिक्षिकांनी सुद्धा फुगडीवर फेर धरला. एकूणच या दिंडीच्या माध्यमातून ज्योतिबा डोंगरावर विठ्ठल नामाचीच शाळा भरली होती.